नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा अपडेट आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना जो काही खरीपचा पीक विमा आहे, हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, अशा प्रकारची प्रतीक्षा लागली होती. तर त्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा आजपासून खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेला आहे. आता आपण जर पाहिलं असेल तर जे काही विविध स्टेटस असतील, जे की आपण पीक विमा साईट यावरती चेक केलं असेल, आपण पूर्वी जर पाहिलं असेल तर क्लेम अमाऊंट अवेटेड असं दाखवत होतं. आणि हे दाखवल्याच्या नंतर आपण त्यावेळेस अपडेटसुद्धा घेतलं होतं की कोणकोणत्या जिल्ह्यांचं असं स्टेटस दाखवत आहेत. ही संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे. आता बऱ्याच दिवसापासून या शेतकऱ्यांचं काम पूर्ण बाकी होतं, तर त्या सर्व शेतकऱ्यांचं काम अपूर्ण राहिलेलं हे पूर्ण झालं आहे. कारण की जे अवेटेड दाखवत होतं, तर त्या शेतकऱ्यांचा जे काही सर्वे होता, तर ते सर्वे कंप्लीट झालेला आहे. आता 100% सर्वे कंप्लीट झालेला आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू होत आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं असाल तर विविध जिल्ह्यांची रक्कम वेगवेगळी असणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण हिंगोली जिल्ह्याचा विचार करायला गेला तर येथे हेक्टरी 18,500, नांदेडला 26,500 असे विविध जिल्हे असतात की ज्या ठिकाणी जास्त नुकसान दाखवलं गेलं होतं. तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असे हेक्टरीनुसार पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा खरीपचा पीक विमा आला आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खरीपचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला नाही, हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता परत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील एकूण 23 ते 24 जिल्ह्यांचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे किंवा होणार आहे, ही माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण एकंदरीत जर विचार करायला गेला तर जो काही खरीपचा पीक विमा असेल, तर ते सर्वात पहिले नॅशनल बँकेमध्ये जमा होत असतं. जसं की SBI असेल, युनियन असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेमध्ये सर्वात पहिले जमा होतो. आणि जे काय उर्वरित PDC बँक आहे, तर या बँकेला 2 ते 3 दिवसामध्ये हा पीक विमा जमा होत असतो. आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलं असेल, जे काही PM किसानचा हप्ता असेल, तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका तारखेमध्ये जमा झालेला होता. परंतु ते म्हणजे कोणतं, तर नॅशनल बँकेमध्येच ते पैसे जमा झाले होते आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. तर त्या शेतकऱ्यांचं खातं होतं PDCचं, त्यांचे 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होताना आपण पाहिले. आता पीक विम्यातसुद्धा असंच असणार आहे. नॅशनल बँकेमध्ये अगोदर पैसे नाही राहत आणि उर्वरित बँकेमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा वाटप होणार आहे. आता आपण जर पाहिलेच असेल, फक्त विमा आजपासून पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आजच्या आज राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा वाटप केला जाणार नाही. टप्प्याटप्प्यानं 2, 3, 4, 5, 10 दिवस अशा पद्धतीने राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे सर्व पीक विम्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि या जिल्ह्यामधील संपूर्ण तालुके असतील किंवा संपूर्ण महसूल मंडळ असतील, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे. आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांचं जे काय क्लेमचं स्टेटस वगैरे असेल, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे. आज काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पडतील, काही जणांचे परवा पडतील. असे 3 ते 4 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता बीड जिल्ह्यामधील एकूण महसूल मंडळे असतील, एकूण तालुके असतील, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे आजपासून चालू झालेले आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे आजपासून चालू झालेलं आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यांचे सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप आजपासून चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, तसेच परभणी जिल्हा,
त्याच्यानंतर वर्धा जिल्हा, तसेच सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, यासुद्धा सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची जी काय पीक विम्याची प्रोसेस आहे ही संपूर्ण झालेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून ह्या वितरणासाठी सुरुवात झालेली आहे आणि लवकर 3 ते 4 दिवसामध्ये सुद्धा जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा, त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर चंद्रपूर आणि तसेच गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यांचे पीक विम्याची संपूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे आजपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांचंसुद्धा या येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व खरीपचे पैसे ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, ह्या संपूर्ण जिल्ह्याची आपण माहिती बघलेली आहे. आता या जिल्ह्याची जी काय माहिती बघली याच्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक वाटप चालू झालेला आहे ही सर्व माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांनीसुद्धा आम्हाला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पैसे का आले नसतील, त्याचं कारण काय असेल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.